अभिनय तुझ्याकडे येतो. बालपणापासून आई तुझे सिंगल पॅरेंटिंग करत होती. कसं तुम्ही ते मॅनेज केलं? कारण की मॅनेजच होतं 100%. ऑब्व्हियसली शी हॅज टू डू हर करिअर आणि परत मुलांना सांभाळायचं. तर कसं ते सगळं तारेवरची कसरत केली थोडंसं? ती होती कारण लहानपणापासून आमचं नातं थोडंसं मला भीती पण वाटायची तिची, कारण ती थोडीशी स्ट्रिक्ट होती. बरोबर. कारण पप्पा माझे नॉर्मली बाहेर असायचे शूटिंग करत, तर ती घरात असायची. तिला थोडंसं एक स्ट्रिक्ट मदर असावं लागायचं. खरंय. पण जसं जसं आय थिंक पप्पा गेल्यानंतर जसं जसं आम्ही पण थोडे मोठे व्हायला लागलो, तशी ती पण आमची मैत्रीण झाली. आमच्यावर गोष्टी शेअर करायला लागली, आम्ही तिच्याबरोबर गोष्टी शेअर करायला लागलो. एक ओपन डिस्कशन्स आणि कॉन्व्हर्सेशन आमच्यामध्ये व्हायला लागले. तिने नेहमी या गोष्टीचा प्रयत्न केलाय की आमच्यामध्ये कुठलीच गोष्ट आमच्या आत नाही राहिली पाहिजे. आमच्यामध्ये जे पण प्रॉब्लेम्स आहेत, जे पण आम्हाला एकमेकांबद्दल वाटतं, ते आम्ही ओपनली डिस्कस केलं पाहिजे. ते कधीच आतमध्ये नाही ठेवलं पाहिजे हे तिला वाटतं. कारण जर तुमच्यामध्येच ते क्रॅक्स असतील तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तर उद्या बाहेरचा कुठलाही व्यक्ती येऊन तुम्हाला तिघांना वेगळं करू शकतो. ही जाण तिने आमच्यामध्ये आणली. सो त्यामुळे ती पण लेवल हेडेड, स्ट्रॉंग हेडेड आहे. मी पण स्ट्रॉंग हेडेड आहे. ती तिच्या मतांशी ठाम असते, मी माझ्या मतांशी ठाम असतो. आमच्यात प्रत्येक गोष्टीवरती अग्रीमेंट नसते, पण आय फील आम्ही आमच्या आईने आम्हाला तितकं समजूतदार बनवलंय की आम्ही एक कॉमन ग्राउंड शोधू शकतो प्रत्येक गोष्टीसाठी. सो तिने पॅरेंट म्हणून तिने तिची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे केलेली आहे. आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिला सांभाळण्याची आणि तिला एक चांगलं पुढचं आयुष्य देण्याची. नक्कीच.